एक अशी गोष्ट सांगणार आहे जी गोष्ट ऐकून तुम्हाला भरपूर काही त्या गोष्टीतून शिकायला मिळणार आहे। तर एक असा व्यक्ती होता जो प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक वेळी तो एकदम सहनशील असायचा। म्हणजे जसं की एखाद्या व्यक्तीने जर त्याला काही बोलला किंवा एखाद्या व्यक्तीने त्याला शिव्या दिल्या तरी तो त्याला उलट काहीच बोलणार नाही, किंवा एखाद्या व्यक्तीने त्याचं हिसकावून घेतलं तरी सुद्धा तो कोणाला काही बोलणार नाही। ज्याला जसं वागायचं तसं वागू दे, पण तो व्यक्ती एकदम शांतपणे आणि सहनशीलतेने वागायचा। तर एके दिवशी काय झालं की तो एका शहरी भागामध्ये एका फ्लॅटमध्ये राहायला गेला आणि त्या फ्लॅटच्या बिल्डिंगमध्ये त्याच्याच वरती तिसऱ्या मजल्यावरती तो दुसऱ्या मजल्यावरती राहायचा आणि त्याच्या तिसऱ्या मजल्यावरती एक असा व्यक्ती राहायचा जो खूप लोकांना लुबाडायचा, किंवा त्याच्या तोंडामध्ये विमल, गुटखा हे जे काही मद्यपानाचे पदार्थ असतील हे सतत त्याच्या तोंडामध्ये असायचे, किंवा तो मद्यपान करायचा, दारू प्यायचा आणि अशा लोकांना शिवा द्यायचा, किंवा लोकांचं कसं वाईट करता येईल किंवा कोणाशी कसं भांडता येईल हे तो बघायचा। आणि एके दिवशी काय झालं की हा जो सहनशील व्यक्ती आहे, जो एकदम प्रामाणिक व्यक्ती आहे, हा पहिल्याच दिवशी तिथे बाहेर निघाला आणि बाहेर निघाल्यानंतर फ्लॅटच्या बाहेर निघाल्यानंतर तो व्यक्ती तिथे आला जो त्या व्यक्तीच्या वरती म्हणजे तिसऱ्या मजल्यावरती राहायचा, जो खूप लोकांना त्रास द्यायचा। तो व्यक्ती त्यासमोर आला आणि त्याला काय काय बोलू लागला, त्याला शिवाय देऊ लागला, त्याला असं वाईट अपशब्द वापरू लागला, परंतु तो जो व्यक्ती होता त्याने त्याला काहीच म्हटलं नाही। तो एकदम शांत राहिला, काहीच बोलला नाही। तो सरळ त्याच्या फ्लॅटमध्ये गेला, दरवाजा लावला आणि शांत बसून राहिला। तो दिवस निघून गेला। दुसऱ्या दिवशी काय झालं की तो जो व्यक्ती तिसऱ्या मजल्यावरती राहायचा तो आला, खाली आला आणि त्याच्या हा जो सहनशील व्यक्ती आहे, जो प्रामाणिक व्यक्ती आहे, त्याच्या दरवाजासमोर तो विमल आता थुंकल्यानंतर तो व्यक्ती बाहेर निघाला। थोड्या वेळाने त्या घरामध्ये त्या फ्लॅटमध्ये राहणारा व्यक्ती बाहेर निघाला आणि बाहेर निघाल्यानंतर बघतो तर काय आपल्या दरवाजाजवळ कोणतरी थुंकलेलं आहे, तेही कसं एकदम घाण म्हणजे विमल खाऊन थुंकलेलं आहे। तर त्या व्यक्तीने काय केलं, सरळ बादलीमध्ये पाणी घेतलं आणि ते धुवून टाकलं। दुसऱ्या दिवशी काय झालं की दुसऱ्या दिवशी सुद्धा तो व्यक्ती आला विमल खाऊन आणि पुन्हा त्या ठिकाणी थुंकला।